नमस्ते, मैं हूँ बादशाह। मेरा नया गाना टिटीरी रिलीज हुआ है। किसी को भी ठेस पहुंची है तो मैं तहे दिल से आप सबसे क्षमा मांगता हूँ। रॅपर आणि सिंगर आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशाह एका गाण्यामुळे वादात अडकलाय। याच प्रकरणात त्याला माफी मागावी लागली आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं 7 एप्रिलला रॅपर बादशाहच्या टटीरी या वादग्रस्त गाण्याप्रकरणी सुनावणी घेतली। बादशाह, दिग्दर्शक जोबन संधू, दिग्दर्शक महावीर सिंग आणि निर्माता हितेन हे यावेळी उपस्थित होते। या सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं, बादशाहच्या गाण्याचा हा एकूण वाद काय, सगळं सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की मार्च अखेरीस बादशाहचं एक गाणं रिलीज झालं। गाण्याचं नाव आहे टटीरी। याचा हरियाणातल्या बोली भाषेतला अर्थ थोडा डबल मिनिंग पद्धतीचा आहे। या गाण्यात बादशाहने शाळकरी गणवेशात असलेल्या मुली डान्स करताना दाखवल्या आहेत आणि त्यांचा डान्स सुरू असताना काही शब्द वापरलेत जे आम्ही तुम्हाला इथे दाखवू किंवा सांगू शकत नाही। याच सर्व गोष्टींबद्दल लोकांच्या तक्रारी आल्या आहेत। सोशल मीडियावर लोकांनी बादशाहवर मोठ्या प्रमाणात टीका केली आणि त्यानंतर त्याला माफीही मागावी लागली आहे। नमस्ते, मैं हूँ बादशाह। मेरा नया गाना टिटीरी रिलीज हुआ है और मैं देख रहा हूँ कि उसके एक हिस्से में मेरे लिरिक्स और उसकी विजुअल रिप्रेजेंटेशन की वजह से जो मैसेज गया है उससे कई लोगों को, खासकर मेरे अपने हरियाणा के लोगों को, उनके सेंटिमेंट्स को ठेस पहुंची है। मेरा कभी भी कोई ऐसा इरादा नहीं था, कोई ऐसा उद्देश्य नहीं था कि मैं हरियाणा के किसी बच्चे, किसी वुमन, किसी महिला के बारे में ऐसी बेहूदी बात करूं। मैंने हमेशा कोशिश की है कि मैं हरियाणा के कल्चर को और बोली को जहां अपने साथ लेकर जा सकता हूं, जितनी ऊंचाई पर लेकर जा सकता हूं लेकर जाऊं। लेकिन अगर उस हिस्से से किसी को भी ठेस पहुंची है तो मैं तहे दिल से आप सबसे क्षमा मांगता हूं। मैं उम्मीद करता हूं कि आप मुझे हरियाणा का बेटा समझकर, अपना बेटा समझकर मुझे माफ करेंगे। बादशाहच्या याच गाण्यावरून झालेल्या वादानंतर महिला आयोगानंही आक्षेप घेतला होता। अश्लीलतेचा आणि महिलांना नकारात्मक पद्धतीने सादर केल्याचा ठपका बादशाहवर ठेवण्यात आलेला होता। त्याला याच प्रकरणात 7 एप्रिलला हजर राहण्याच्या सूचना सुद्धा महिला आयोगानं दिल्या होत्या। त्यानुसार बादशाह मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाला। यावेळेला विजया राहटकर यांच्या अध्यक्षतेत ही सुनावणी पार पडली। विजया राहटकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या गाण्याचे बोल आणि त्याचं सादरीकरण महिलांच्या सन्मानाला धक्का लावणार आहे। त्यानंतर बादशाहनं तिथेच माफी मागितली, पण विषय एवढ्यावरच संपला नाही। गाण्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेची हानी झाली आहे, त्याबद्दलही महिला आयोगानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। तसंच गाण्याशी संबंधित सर्व कलाकारांना भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा न करण्याचे कडक निर्देश सुद्धा दिलेत। पण सर्वात विशेष बाब ही आहे की बादशाहने 50 गरजू मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि महिलांच्या कल्याणासाठी निधी उभारण्याचं वचनही यावेळेला दिलेलं आहे। तसंच येणाऱ्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण गाणं तयार करणार असल्याचं सुद्धा बादशाहने म्हटलंय। या सुनावणीनंतर बादशाहचे वकील अक्षय दहिया यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणालेत जाणून घेऊयात। आज हम बादशाह के लिए अपीयर हुआ था मैं, एंड माय क्लाइंट मिस्टर बादशाह इज आल्सो देयर। तो बहुत मैम ने समझाया, एनसीडब्ल्यू ने, चेयरपर्सन ने भी काफ़ी समझाया और उसके बाद हमने कमिटमेंट दी है कि हम वुमेन की अपलिफ्टमेंट के लिए काम करेंगे। एंड माय क्लाइंट आल्सो गिव कमिटमेंट टू स्पॉन्सर एटलीस्ट 50 गर्ल चाइल्ड एंड आल्सो वर्क फॉर देयर अपलिफ्टमेंट एंड आल्सो स्पॉन्सर समथिंग जो उनके लिए कुछ फंड्स इकट्ठा हो सके, ऑर्गेनाइज करेंगे कोई फंक्शन या कोई भी इवेंट टू अपलिफ्टमेंट ऑफ वुमेन इन द सोसाइटी। दरम्यान याच प्रकरणात बादशाहवर अटकेची टांगती तलवार असल्याची सुद्धा चर्चा झाली होती, पण ती आता टळल्याचं म्हटलं जात आहे। कारण याच गाण्यामुळे झालेल्या वादानंतर बादशाह विरोधात लोकांकडून मोठा राग व्यक्त करण्यात आलेला होता आणि यानंतर बादशाह स्वतः पंचकुला पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेला होता। तिथेही त्याने आपल्या या गाण्याबद्दल माफी मागितल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे एकूणच एका गाण्यामुळे बादशाह समोर या एवढ्या अडचणी निर्माण झाल्याचं दिसतंय। त्यामुळे या गाण्याबद्दल आणि या वादाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।